2026 हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक इच्छा आहे की मला माझं स्वतःचं काहीतरी काम, छोटं मोठं का असेना पण काहीतरी काम जे आहे ना ते करायचं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 15 अशा वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज देणार आहे, जे की तुम्ही तुमच्या घरातून कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये किंवा काही असे पण आहेत की झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये जे असेल ना तर ते स्टार्ट करू शकताय. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी मी एकत्र कंबाईन केलेल्या आहेत. तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया बेटर वाटली तर ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, सो दॅट त्या तुमच्या बिझनेस आयडियावरती एक प्रॉपर बिझनेस प्लॅन जो आहे तर तुम्ही कमिंग व्हिडिओज मध्ये घेऊन येणार आहे. तर भरपूर ठिकाणी महिलांचं काय असतं माहितीये का की एक बिझनेस प्लॅन नसतो की बाबा हे एक पहिला करायचंय मग त्याच्यानंतर हे करायचंय, हे डॉक्युमेंटेशन असतं, मग मार्केटिंग असं करायचं. तर असं काहीच नसतं, जस्ट एक करायचं आहे किंवा ती करते ती सक्सेसफुल आहे तर म्हणून आपण हे करत असतो आणि त्यामुळे कुठेतरी फेल्युअर जे असेल ना तर ते आपल्या लाईफमध्ये येतं. तर तसं न करता प्रॉपर एक प्लॅन घेऊन जर तुम्ही एखादा व्यवसाय चालू केलात ना 100% तुमचा बिझनेस चालेल. फक्त त्याला राईट प्लॅन आणि एक्झिक्युशन, फक्त प्लॅन असून उपयोग नाही, तर छान पद्धतीने तुम्ही त्याचं जे काही एक्झिक्युशन असेल ना तर ते केलं पाहिजे. तर डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. फक्त तुम्हाला कोणता व्यवसाय आवडला तर ते खाली मला कमेंट करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिला जो काही पॉवरफुल बिझनेस मी तुमच्यासोबत शेअर करते तो म्हणजे होम ट्युशन किंवा ऑनलाईन टीचिंग, जे की सध्या खूप जास्त इन डिमांड पण आहे आणि तुम्हाला छान पैसे जे असतील ना तर ते कमवून देणारे आहे. जर तुम्ही ऑलरेडी घरामध्ये क्लासेस घेताय, ट्युशन्स घेताय, तर सध्या वेळ बदलते, 2026 आलाय त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. त्यामुळे जसं तुम्ही ऑनलाईन घरामध्ये शिकवताय ना तर त्याच पद्धतीने रोजचा 1 तास काढा, असा एखादा सेटअप करा. हा माझा युट्यूबचा सेटअप आहे किंवा माझी अकॅडमी आहे तर त्यामुळे मला अशा टाईपचा सेटअप लागतो. असा एखादा बोर्ड घ्या, जो काही तुमचा आवडता विषय असेल किंवा ज्या विषयामध्ये तुम्हाला शिकवायला छान वाटतं किंवा तुम्ही एक्सपर्ट आहात तर तो विषय घ्या, निवडा आणि तुमचं युट्यूबचं चॅनल जे असेल ना तर ते स्टार्ट करा. ऑनलाईन कोचिंग चालू करा, म्हणजे 1 to 1 कोचिंग सुद्धा तुम्ही करू शकताय. त्याच्यामध्ये काय होतंय सांगते थोडंसं, जे काही तुमचे फीज असतील ना तर ते थोडेसे हायर तुम्हाला मिळतात आणि छान पद्धतीने तुम्ही कॉन्सन्ट्रेट किंवा युट्यूब प्लॅटफॉर्म वापरताय त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने छान पद्धतीने मार्केटिंग जे असेल ना तर ते तुम्ही करू शकताय. त्यामुळे टेक्नॉलॉजी बदलली आहे, त्यामुळे थोडंसं स्वतःला सुद्धा अपग्रेड जे असेल तर ते नक्कीच करा. जर टीचर असाल तर युट्यूब प्लॅटफॉर्म 100% वापरा. आता मी तुम्हाला इथे माझं युट्यूबचं पेमेंट दाखवते, कारण भरपूर जणांना असं वाटतं की युट्यूब पेमेंट देत नाही, पण तसं काही नाही आहे. कारण मला असं भरपूर जण विचारतात की खरंच युट्यूब मधून पैसे मिळतात का. तर हा आहे माझा युट्यूबचा डॅशबोर्ड. तर मला आता इतके, आता मी स्क्रीनशॉट अटॅच करते, तर इतकी अमाऊंट माझ्या याच्यामध्ये झालेली आहे. $100 झाल्यानंतर मला ते प्रत्येक महिन्याच्या 22 ते 27 तारखेपर्यंत युट्यूब कडून जे काही पैसे असतील ना तर ते मला मिळतात. त्यामुळे 100% ऑनलाईन टीचिंग जर करताय तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स नक्कीच वापरा. त्याच्यानंतर सेकंड वन इज सॉफ्ट स्किल्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर. आता याच्यासाठी तुम्ही स्वतः एखादा छोटासा कोर्स करा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा किंवा सॉफ्ट स्किल्सचा. ऑनलाईन भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत आणि सध्या लेडीजना करिअर कमबॅक जर करायचं असेल तर अशा टाईपचे स्किल्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, इंटरव्ह्यूच्या ठिकाणी लागतात. स्टुडंट्सना जर ते त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करतात तर सॉफ्ट स्किल्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे तुम्ही एखादा छोटासा कोर्स करा सॉफ्ट स्किल्सचा आणि त्या अकॉर्डिंगली एक्सपिरियन्स थ्रू तुम्ही तुमची जी काही अकॅडमी आहे, वर्कशॉप्स तुम्ही घेऊ शकताय. 3 दिवसाचे घेऊ शकताय, 7 दिवसाचे किंवा 1 महिन्याचं पूर्ण ट्रेनिंग असेल तर अशा अकॉर्डिंगली तुम्ही सॉफ्ट स्किल्सचं जे काही ट्रेनिंग असेल ना तर ते देऊ शकताय. पर्सनॅलिटी बिल्डिंगचं जे काही ट्रेनिंग असेल ना तर ते तुम्ही देऊ शकताय. पब्लिक स्पीकिंग, कॉन्फिडन्स वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. त्याच्यानंतर थर्ड वन इज युट्यूब चॅनल. कुठलाही तुमचा निश असेल, तुम्ही टीचर आहात, तुम्ही जे काही शिकवताय किंवा तुम्ही कुकिंग करणार आहात, पेंटिंग करताय, ड्रॉइंग करताय किंवा जस्ट डेली व्लॉग्स करताय, गार्डनिंग करताय, तर एक युट्यूबचं चॅनल जे असेल ना तर ते स्टार्ट करा. आणि युट्यूबची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते, जर लवकरात लवकर तुम्हाला ग्रो करायचं असेल चॅनल तर ते म्हणजे शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओज दोन्ही अपलोड करा. शॉर्ट्समुळे काय होतंय, तुमचे सबस्क्रायबर्स वाढतात आणि लॉंग व्हिडिओज जे काय असतात ना तर त्यामुळे तुमचा वॉच टाइम जो असेल ना तर तो वाढतो. आणि कन्सिस्टंटली मी सांगतेय, कन्सिस्टंटली जर दोन्ही गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचा चॅनल लवकरात लवकर जे असेल तर ते मॉनिटाईज होऊ शकतं. सोबतच टॉपिक्स किंवा तुमचे व्हिडिओचे टायटल्स वगैरे जे असतील तर ते पण मॅटर करतात. चॅनलची सेटिंग असेल, तुमचं डिस्क्रिप्शन असेल, तर या पण गोष्टी ज्या असतील तर त्या मॅटर करतात. तर थोड्याफार गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत आणि नक्कीच युट्यूबचं चॅनल जे असेल तर ते चालू करायचं आहे. जर तुम्हाला युट्यूबशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला युट्यूबचा मास्टर क्लास आहे, जो की रेकॉर्डेड कोर्स आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, डाऊट्स असतील तर ते डायरेक्टली आपल्याला व्हॉट्सअप थ्रू जे असेल ना तर ते विचारू शकताय. युट्यूब म्हणून मी ते तुम्हाला नंबर देते. जर युट्यूबचा क्लास करायचा असेल, युट्यूब शिकायचं असेल तर नक्कीच युट्यूब मास्टर क्लास म्हणून या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे होम बेकिंग किंवा कुकिंगचे ऑर्डर्स. राईट, आता कुकिंग किंवा बेकिंग मध्ये भरपूर वेगवेगळे ऑर्डर्स असू शकतात, जसे की टिफिन्स असतील, राईट, मेस वगैरे जे असते, पण प्री ऑर्डर्स घ्या. ठीक आहे,
प्री ऑर्डर्स म्हणजे आधी ऑर्डर द्यायची आदल्या दिवशी, त्याच्यानंतर सेकंड डेला तुम्ही जे काही प्रिपरेशन असेल ना तर ती करून देऊ शकते. कारण आपल्यापैकी भरपूर जणी अशा असतात की आपण किचन मध्ये भरपूर वेळ जो असेल तर तो आपला इन्व्हेस्ट करत असतो आणि आपल्या रोजच्या जेवणातून जर काही ऑर्डर आले असतील तर तेही काम होऊन जातं. त्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता. केक्स तुम्हाला बनवता येतात तर केक्सची ऑर्डर घ्या. तुमचा एक फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब वरती अकाउंट ओपन करा. तुमचे जे काही केक्स तुम्ही कसे बनवताय तर ते शोकेस करा. लोकांना तुमचे डिझाईन्स दाखवा. तर नक्कीच तुम्हाला तिथून ऑर्डर्स येतील केक्सच्या, तर त्या पण यायला चालू होतील. फिफ्थ वन जे की मी करत होते किंवा अजूनही करते तर ते म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. आता ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय असतं, जे काही सोशल मीडियाचे पोस्ट असतात बघा, इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती एखादा व्यवसाय एखाद्याने चालू केलात ना की ऍडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स लागतात सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी. आणि ते जे असतील ना तर ते अगदी तुम्ही मोबाईल वरून सुद्धा बनवू शकता. ठीक आहे, मोबाईल ग्राफिक्स जे असेल तर ते तुम्ही करू शकताय आणि मोबाईल वरून ते जे डिझाईन्स असतील, पोस्टर्स असतील तर ते बनवून तुम्ही देऊ शकताय. फक्त थोडीशी आधी तुम्हाला स्किल जी आहे मोबाईल ग्राफिक्सची तर ती शिकायला हवी. स्किल्स तुम्ही युट्यूब थ्रू पण शिकू शकताय किंवा स्पेशली जर तुम्हाला मोबाईल ग्राफिक्स इन डिटेल करायचं असेल तर आपला मोबाईल ग्राफिक्सचा सुद्धा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये सध्या आपण प्रीमियम पॅकेज एक काढलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स आपण देतोच, म्हणजे शिकवतो, तुमच्याकडून प्रॅक्टिस जी असेल तर ती करून घेतो, लाईव्ह मध्येच प्रॅक्टिस करून घेतो. सोबतच तुम्हाला 2 पेड इंटर्नशिप देतो, म्हणजे 2 क्लायंट्स देतो 1 महिन्यासाठी, सो दॅट पैसे देतो त्या क्लायंटचे, राईट. जे काही पॅकेज अमाऊंट असेल तर तीही तुम्हाला देतो 1 महिन्यासाठी. त्यामुळे एक एक्सपिरियन्स येतो आणि पूर्ण तुमचा सगळा सेटअप करून देतो. तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब कॉन्टेंटचे आयडियाज देतो की कसं ग्रो करायचं, क्लायंट कसे मिळणार, हे सगळा 1 to 1 फुल सपोर्ट जो असेल ना तर तो आपण आता नवीन चालू केलेला आहे. त्यासाठी सेपरेट टीम आहे. हे आपलं ऑफिस आहे जिथून तुम्हाला जो काही सपोर्ट असेल ना तर तो मिळणार आहे. कॉल थ्रू पण सपोर्ट मिळणार आहे, व्हिडिओ कॉल थ्रू पण सपोर्ट मिळणार आहे किंवा व्हॉट्सअप थ्रू सुद्धा जो काही सपोर्ट असेल तर तो मिळणार आहे. आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स स्पेशली मोबाईल ग्राफिक्स सोबत फ्री मिळणार आहे. सोबतच AI, आता ग्राफिक्स मध्ये कसं थोडंसं AI आलेलं आहे. ठीक आहे, AI थ्रू ग्राफिक्स लोक जनरेट करतायत तर तो सुद्धा पार्ट आपण याच्यामध्ये ऍड केलाय. कारण आपण ऍज अ लेडीज कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहायचं नाही. जे काही नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत ना तर त्या सगळ्या शिकायच्या. त्यामुळे आपण AI सुद्धा आपल्या मोबाईल ग्राफिक्स मध्ये ऍड केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल ग्राफिक्सचा कोर्स करायचा असेल तर 3 वेगवेगळे पॅकेजेस अवेलेबल आहेत. खाली जो काही नंबर दिलेला असेल सिम्पली मोबाईल ग्राफिक्स प्रीमियम म्हणून मेसेज करा. जे काही हे असतील डिटेल्स असतील तर ते माझे टीम मेंबरचे असतील तर ते तुमच्यासोबत शेअर करतील, कॉल करून इन्फॉर्मेशन देतील. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज सोशल मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये काय असतं की क्लायंट्सचे अकाउंट हँडल करायचे असतात. आता तुम्हाला माहिती आहे किती मोठा व्यवसाय असेल किंवा किती छोटा व्यवसाय असेल तर त्याचा सोशल मीडिया प्रेझेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब याच्यावरती ते प्रेझेंट असणं, रेग्युलरली पोस्ट करणं, रेग्युलरली रील्स अपलोड करणं, तर हे ऍज अ व्यावसायिक, ऍज अ बिझनेस पर्सन त्या व्यक्तीला पॉसिबल होत नाही. तर हे जे असेल तर ते सेपरेट सोशल मीडिया मॅनेजर आणि स्पेशली फ्रीलॅन्सर्सनाच देतात, जे की वर्क फ्रॉम होम टू करतात. त्यामुळे नक्कीच आपण इतरांचे सोशल मीडिया अकाउंट जे काही असतील ना तर ते हँडल करू शकतोय. छान पद्धतीने ऑर्गॅनिकली ग्रोथ त्यांना देऊ शकतोय आणि नक्कीच वेगवेगळे 5 to 10 क्लायंट जरी घेतले तरी छान अमाऊंट असेल तुम्ही ती त्या थ्रू कमवू शकताय. त्याच्यानंतर 7th वन जो की आहे टेलरिंग. ठीक आहे, म्हणजे शिवणकाम. आता शिवणकाम पहिल्यासारखं फक्त शिवणकाम राहिलेलं नाहीये. तर आता काय असतंय माहितीये का, शिवणकाम ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरती आलंय. तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओज करताय, फेसबुक, इंस्टाग्राम वरती अपलोड करताय तुमचं काम. त्यामुळे अगदी छोट्यातला छोटा जरी प्रोडक्ट एखादा शिवलात, अगदी बटवे जरी शिवताय, ताटावरचं हे जरी शिवताय, आसन शिवताय, फ्रॉक शिवताय, नऊवारी साड्या शिवताय, वेगवेगळे ब्लाउज शिवताय, काहीही तुम्ही शिवताय ना तर ते तुम्ही सिम्पली तुमच्या सोशल मीडियावरती पोस्ट करायचंय. त्याचे व्हिडिओज पोस्ट करायचे की कसं शिवलं, काय शिवलं. तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया आणि कदाचित ऑल ओव्हर वर्ल्ड सुद्धा ऑर्डर्स जे काय असतील ना तर ते येऊ शकतात. तर माझ्या ज्या कोणी मैत्रिणी शिवणकाम करतात ना तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. कारण फॅशन जे आहे ना इथे कधीच मंदी नसते, फॅशन कंटिन्यू चालू असते. म्हणजे आज कपडे खरेदी केले ना की परत दुसरा सण येतो, मग तिसरा सण येतो, असे वेगवेगळे सण येत राहतात आणि गेल्या सणाला घातलेलं स्पेशली महिला आहेत ना पुढच्या सणाला वापरत नाहीत. त्यामुळे इकडे तुम्हाला खूप छान स्कोप आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचू शकताय. जर तुम्हाला सोशल मीडियाचं नॉलेज नसेल तर नक्कीच काही युट्यूबवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन जी असेल तर ती फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकते. किंवा स्पेशली आपण महिलांसाठी सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स पण चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आणि बिझनेस व्हॉट्सअप हे सगळं आपण शिकवतो इन डिटेल. म्हणजे अगदी अकाउंट क्रिएट कसं करायचं, पोस्ट कसे बनवायचे, कॉन्टेंट कसा बनवायचा, तर या सगळ्या गोष्टी शिकवतो. त्यामुळे जर सोशल मीडियाची माहिती हवी असेल तर खाली तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणून व्हॉट्सअपच्या नंबरवरती मेसेज करा, जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती मिळून जाईल.
त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे ते म्हणजे ब्युटी सलून. ठीक आहे, आता सलून म्हणजे एकतर ट्रेडिशनल मेथड होतीच की आपण घरामध्ये एखादं सलून काढत होतो, पण आता होम सलूनला सुद्धा खूप जास्त डिमांड आहे, राईट. म्हणजे आता लोकांचं कसं आहे, थोडंसं बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे तुम्ही होम सलूनची जी काही सर्व्हिस असेल ना तर ती प्रोव्हाइड करू शकताय आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही हायर चार्जेस जे काही असतील, कारण तुमची कन्व्हिनियंट ट्रॅव्हलिंगचं वगैरे जे काही कन्व्हिनियन्स फी असेल तर ती सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा त्यांच्याकडून घेणार आहात. त्यामुळे नक्कीच तुम्ही होम टू होम, ठीक आहे, जे काही सलूनचे सर्व्हिसेस असतील तर ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय. हँडमेड प्रोडक्ट्स मध्ये पण भरपूर वेगवेगळे प्रोडक्ट्स येतात, जसं की अगरबत्ती आहे, त्यानंतर कॅन्डल्स असतील, तसे छोटे छोटे हँडमेड प्रोडक्ट्स, काही बॅग्स बनवताय तर भरपूर असतात. हाताने बनवणाऱ्या वस्तू ज्याला ग्लोबल रीच किंवा नॅशनल रीच तुम्ही देऊ शकताय तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरून. यापैकी कुठलाही बिझनेस तुम्हाला करायचा असेल ना तर सोशल मीडिया अकाउंट तुम्हाला वापरता आले पाहिजे, त्याच्यावरती छान पोस्टिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. 100% गॅरंटी देते की तुमचा चांगला इन्कम होणार आहे जर तुम्ही छान कन्सिस्टंटली कॉन्टेंट जे असेल ना तर ते अपलोड करताय तर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज पापड, लोणचं, मसाला, लाडू. भरपूर ठिकाणी आता शहरातल्या किंवा जे कोण ऑफिसमध्ये ज्या कोण स्त्रिया व्यस्त असतात ना तर त्यांना या सगळ्या गोष्टी घरामध्ये करणं पॉसिबल होत नाही, आणि जर तुम्ही हे त्यांना घरगुती सगळ्या गोष्टी करताय आणि जर तुम्ही त्यांना देताय तर नक्कीच तुमच्याकडून बाय करतील. फक्त तुमच्यावरती तो ट्रस्ट आला पाहिजे की बाबा यांचे प्रोडक्ट छान असतात, आणि तो ट्रस्ट कसा डेव्हलप होणार आहे, तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही कसे बनवताय, पापड कसे बनवताय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून शेअर करायच्यात. नक्कीच तुम्हाला छान छान ऑर्डर्स ऑल ओव्हर इंडिया, पूर्ण भारतातून ज्या असतील, बाहेरून ज्या असतील ना तर त्या येतील. या व्यवसायाला अंडर एस्टिमेट करू नका. इथे ना मी तुम्हाला मेन्शन करते की एक ताई आहे ना तर तिने लसूण, ठीक आहे, गावठी लसूण विकायला चालू केला आणि तिला इतकी मागणी आली ना, तिच्या युट्यूब चॅनलवरती जस्ट तिने एक सहजच पोस्ट केला होता, तिला इतकी मागणी आली ना तिच्या लसूणला. मग तिने हळूहळू वेगवेगळे खेडेगावातले त्यांच्या गावाकडचे जे काही प्रोडक्ट्स असतात, जसं की शेवग्याच्या शेंगा असतील, मग त्या शेवग्याच्या शेंगाची पावडर असेल, तर या सगळ्या गोष्टींना तिने तिच्या चॅनल थ्रू विकायला चालू केला आणि छान पद्धतीने ती ग्रो करते. तर त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवेन, त्या ताईने कशा पद्धतीने सुरुवात केली. नक्कीच तुम्हाला या चॅनलवरती जो काही व्हिडिओ असेल ना तर तो बघायला मिळेल. पण या व्यवसायाला अंडर एस्टिमेट करू नका. खूप डिमांड आहे. पापड, मसाला, लाडू वगैरे सगळे खूप लोकांना लागतात, त्यामुळे नक्कीच तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग जर केली तर छान इन्कम जो असेल तर तो जनरेट करू शकताय घर बसल्या. ठीक आहे. नंतर नेक्स्ट वन इज नर्सरी, झाडं. आता भरपूर अशा महिला आहेत ज्या गावाकडच्या आहेत, जे काय तुमच्या इथे छान झाडं, माती किंवा खत वगैरे खूप छान पद्धतीने मिळतं. पण अशा काही महिला आहेत ज्या, किंवा असे काही लोक आहेत जे मेट्रो सिटीज मध्ये राहतात, ज्यांना अगदी बाल्कनीमध्ये गार्डनिंग करायचं असतं, आवड असते, पण माती वगैरे सहजासहजी मिळत नसते. तर त्यावेळी तुम्ही तुमची माती, तुमच्या गावाकडची जी काही माती असेल, तुमचं खत असेल, झाडांच्या बिया असतील, तर त्या तुम्ही ऑनलाईन थ्रू जे असेल ना तर ते सेल करू शकताय. त्यासाठी सुद्धा तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स हवे. सोशल मीडियावरती तुमची झाडं, तुमचं गार्डनिंग तुम्ही त्याच्यावरती शोकेस केलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला तुमची जी काही नर्सरी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ऑर्डर्स जे असतील तर ते येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट वन म्हणजे सर्व्हिसमॅन कनेक्टर, कमिशन बेसिस वरती. म्हणजे बघा भरपूर ठिकाणी स्पेशली मेट्रो सिटीज मध्ये ना भरपूर जणांना लोक लागत असतात कामासाठी, राईट. मग ती कुठलीही कामं असतील, जसं की इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबर आहे, अगदी घरामध्ये काम करण्यासाठी काकी असतील तर ते पण लागतात. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं, कनेक्टर व्हायचंय. म्हणजे लोक आणि जी कोण सर्व्हिसमॅन असतात ते, तर त्यांचं फक्त कनेक्शन करून घ्यायचंय. इनिशियल स्टेजला कनेक्शन करून दिल्यानंतर जे काही कमिशन तुम्हाला मिळतं तर ते कमिशन जे असेल तर ते तुम्ही घेऊ शकताय. चाइल्ड डे केअर, जर तुम्ही घरामध्येच असताय, तुमच्याकडे वेळ असतो आणि जर तुम्ही शहरामध्ये वगैरे राहताय तर नक्कीच तुम्ही एक डे केअर चालू करू शकताय. पण इथे एक अट आहे, तुम्हाला मुलांची आवड पाहिजे, मुलांना खेळवता आलं पाहिजे. ठीक आहे, कारण लहान मुलं सांभाळणं काही छोटी रेस्पॉन्सिबिलिटी नाहीये, खूप मोठी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमचं घर तसं आहे का, छान गेट वगैरे तुमच्याकडे आहे का, किंवा पाणी वगैरे जर तुमच्या घरामध्ये काय असेल तर ते सगळं क्लोज आहे का, मुलांना छान राहण्यासाठी तुमचं घर त्या योग्य असेल तर नक्कीच तुम्ही एक डे केअर चालू करू शकताय. फक्त लिगल डॉक्युमेंट्स जे काय असतील, तर लायसन्स वगैरे असतील तर ते एकदा करून घ्या. नक्कीच तुम्ही एक डे केअर किंवा ऍडल्ट केअर पण चालू करू शकताय, म्हणजे वयस्कर लोकांना सांभाळायचं. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्ही जे असाल तर ते चालू करू शकताय तुमच्या घरातूनच. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे पेपर बॅग आणि क्लॉथ बॅग. आता तुम्हाला माहिती आहे प्लास्टिक बंदी झालेली आहे, त्यामुळे पेपर बॅग्स आणि कपड्यांच्या ज्या काही पिशव्या असतात तर याला भरपूर जास्त डिमांड आहे. तर तुम्ही तुमच्या जवळचे जे काही लोकलचे व्यावसायिक आहेत तर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्याच्यासाठी पेपर बॅग्स लागतात किंवा कपड्याच्या बॅग्स लागतात, तर त्या तुम्ही त्यांच्यासाठी बनवून ज्या असतील तर त्या देऊ शकता. तर हे टोटल 15 वेगवेगळे बिझनेस आयडियाज होते.
मी जे माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर शेअर केलेले आहेत, तर नक्कीच आता कोणता तुम्हाला आवडला तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये हे पुस्तक जे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, जे गुड मॉम आणि बॅड मॉमचे रिलेटेड आहे, त्यामुळे उत्तम आई कशी असावी, राईट. त्यामुळे हे जर पुस्तक तुम्हाला हवं असेल तर मी लास्टला नंबर अटॅच करते यांचा. तर डॉक्टर S मोहिते यांचं हे पुस्तक आहे. यांची ऍक्च्युली इतकी सगळी पुस्तकं आहेत जे की मी लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. सगळे डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करेन, एक स्क्रीनशॉट असेल ना तर तो अटॅच करेल. खूप सुंदर पुस्तक आहे गुड मॉम बॅड मॉम. स्पेशली जर तुम्ही आई असाल तर नक्कीच तुम्ही हे जे पुस्तक असेल ना तर ते वाचलं पाहिजे. तर जो काही नंबर असेल तर तुम्ही शेअर करते, एकदा चेक करा. आणि जर बुक ऑर्डर करायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ही जी बुक असेल तर ते ऑर्डर करू शकता. मी व्हॉट्सअपचा त्यांचा नंबर तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.